नमस्कार. आपली मराठी ही फक्त एक भाषा नाहीये, नाही का? ती तर आपल्या सगळ्यांच्या भावनांचा, आपल्या संस्कृतीचा एक जिवंत आवाज आहे. आणि आज आपण ह्याच आवाजाचा, तिच्या हजारो वर्षांच्या प्रवासाचा मागोवा घेणार आहोत. म्हणजे अगदी तिच्या उगमापासून ते आजच्या आधुनिक रूपापर्यंत. चला तर मग सुरू करूया हा एक भन्नाट ऐतिहासिक प्रवास. तर आजच्या आपल्या या प्रवासात आपण 5 महत्त्वाचे टप्पे पाहणार आहोत. सगळ्यात आधी भाषा म्हणजे काय आणि मराठीचं मूळ काय आहे हे बघू. मग तिच्या प्राचीन वारशाचा शोध घेऊ. त्यानंतर देवनागरी आणि मोडी लिपीची गंमत जाणून घेऊ. मग थेट जाऊ 13व्या शतकातल्या ग्रंथसंपदेत आणि शेवटी आधुनिक व्याकरणाच्या शिल्पकारांना भेटू. चला तर पहिला टप्पा सुरू करूया. ठीक आहे, तर आपला पहिला थांबा भाषा, विचारांचा पूल. आपण सगळेच बोलतो, लिहितो, एकमेकांशी संवाद साधतो, पण कधी विचार केलाय की ही भाषा म्हणजे नक्की काय आहे आणि आपली लाडकी मराठी भाषा ती नेमकी आली कुठून? याच प्रश्नांची उत्तरं आपण आता शोधणार आहोत. बघा, किती सुंदर व्याख्या आहे ही. विचार व्यक्त करण्याचं साधन म्हणजे भाषा, पण त्याही पुढे जाऊन बोलणारा आणि ऐकणारा ह्यांना जोडणारा पूल म्हणजे भाषा. म्हणजे बघा, भाषा फक्त शब्द नाहीयेत, ती एक ब्रिज आहे, एक पूल आहे, जो दोन मनांना, दोन माणसांना जोडतो. खरंच ह्यातच भाषेची खरी ताकद आहे. तर आपली ही मराठी ही आली कुठून? तिची मुळं आहेत संस्कृत आणि प्राकृत या प्राचीन भाषांमध्ये. या भाषांमधूनच ती हळूहळू विकसित होत गेली. आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे भाषा हा शब्दच मुळात संस्कृतमधल्या भाष या धातूपासून आलाय. भाष म्हणजे काय? तर बोलणे. म्हणजे भाषेचा मूळ उद्देशच आहे बोलणं, संवाद साधणं. किती स्वाभाविक आहे नाही का? ओके, तर आता पुढचा टप्पा मराठीचा प्राचीन वारसा. चला तर मग भाषेचे गुप्तहेर बनून मराठीचा सगळ्यात पहिला, सगळ्यात जुना लिखित पुरावा शोधायला निघूया. बरं का, कित्येक वर्ष म्हणजे खूप काळ असं मानलं जात होतं की मराठीतलं पहिलं लिखित वाक्य हे महाराष्ट्रात नाही तर कर्नाटकात सापडलंय. हो, कर्नाटकातल्या श्रवणबेळगोळ नावाच्या ठिकाणी. अभ्यासकांसाठी हाच एक मोठा आणि महत्त्वाचा पुरावा होता. आणि ते वाक्य होतं श्री चाऊंडराजे करवियले. म्हणजे हे श्री चाऊंडराजांनी करून घेतलं. गोमटेश्वराच्या भव्य मूर्तीच्या खाली कोरलेलं हे एक छोटंसं वाक्य. साल होतं इसवी 983. विचार करा, 1000 वर्षांपेक्षाही जुनं. आणि अनेक वर्ष हेच वाक्य मराठी भाषेचा पहिला लिखित पुरावा मानलं गेलं. पण गोष्ट इथेच संपत नाही. प्रश्न असा पडतो की आपली मराठी खरंच फक्त इतकीच जुनी आहे का? म्हणजे साधारण 1000 वर्षांपूर्वीच ती लिहायला सुरुवात झाली, की तिची मुळं यापेक्षाही जास्त खोलवर गेलेली आहेत? आणि मग एक असा शोध लागला ज्याने सगळंच चित्र बदलून टाकलं. अलीकडच्या काळात संशोधकांना सप्तशती नावाचा एक ग्रंथ सापडला. आणि या ग्रंथाचं वैशिष्ट्य काय? तर तो तब्बल 2000 वर्ष जुना आहे. म्हणजे विचार करा, एका शोधाने आपल्या मराठी भाषेचा इतिहास थेट 1000 वर्षांनी मागे नेला. ही खरंच एक मोठी गोष्ट आहे. तर आता हे तर कळलं की आपली भाषा 2000 वर्ष जुनी आहे. पण मग ती लिहिली कशी जायची? कोणत्या लिपी वापरल्या जायच्या? चला आता या अक्षरांच्या दुनियेत शिरूया आणि देवनागरी व मोडी लिपीबद्दल जाणून घेऊया. मराठी लिहिण्यासाठी मुख्यत्वे 2 लिपी वापरल्या गेल्या. पहिली म्हणजे देवनागरी, जिला आपण बाळबोध लिपी असंही म्हणतो. ही एकदम सरळ, सुटसुटीत, प्रत्येक आवाजासाठी एक वेगळं चिन्ह आणि अक्षरांवर एक सरळ रेष म्हणजे शिरोरेषा, अगदी परफेक्ट. आणि दुसरी आहे मोडी लिपी. तिला धावलिपी तर म्हणतात. नावाप्रमाणेच धावती, म्हणजे पटापट लिहिण्यासाठी अक्षरांना मुरड घालून न थांबता लिहिण्याची एक पद्धत. एकीकडे शिस्तबद्ध बाळबोध तर दुसरीकडे वेगवान आणि कलात्मक मोडी. चला आता आपण मराठीच्या इतिहासातल्या एका सोनेरी पानाकडे वळूया. 13वं शतक. हा काळ मराठी साहित्याचा सुवर्णकाळ मानला जातो. याच काळात मराठी भाषेला एक वेगळीच उंची मिळाली, एक वेगळंच तेज मिळालं. या काळात काय काय घडलं बघा. मुकुंदराजांनी विवेक सिंधू लिहिला. संत ज्ञानेश्वरांनी भावार्थ दीपिका म्हणजेच आपली सर्वांची लाडकी ज्ञानेश्वरी रचली आणि गीतेचं ज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवलं. मयंभट्टांनी लीळाचरित्र लिहून मराठी गद्याचा पाया रचला. हे ग्रंथ म्हणजे फक्त पुस्तकं नाहीत, तर मराठी भाषेचा आणि संस्कृतीचा तो एक भक्कम आधारस्तंभ आहेत. आता बघा, भाषा वाढली, साहित्य वाढलं, पण मग या सगळ्याला एकाच सूत्रात बांधायला नको का? त्याला काही नियम, काही शिस्त असायला नको का? याच गरजेतून पुढे आले आधुनिक व्याकरणाचे शिल्पकार, भाषेला नियमबद्ध करणारे विद्वान. याची सुरुवात साधारण 1805 मध्ये विल्यम कॅरी यांच्यासारख्या अभ्यासकांनी केली. पण खऱ्या अर्थाने मराठी व्याकरणाचा पाया रचला तो आपल्याकडच्या विद्वानांनी.
दादोबा पांडुरंग तरखडकर, गंगाधर शास्त्री फडके आणि पुढे मोरो केशव दामले या सगळ्यांनी मिळून मराठी भाषेच्या व्याकरणाला एक शास्त्रीय, पक्का असा आकार दिला. हेच आपल्या मराठी व्याकरणाचे आधारस्तंभ आहेत. आणि या सगळ्यांमध्ये एक नाव आवर्जून घ्यावं लागेल. दादोबा पांडुरंग तरखडकर. त्यांच्या कामाची उंची इतकी मोठी होती की त्यांना मराठी भाषेचे पाणिनी असं म्हटलं जातं. आता पाणिनी कोण? तर ज्यांनी संस्कृत व्याकरणाचे नियम लिहिले ते महान ऋषी. त्याच दर्जाचं तितकंच महत्त्वाचं काम दादोबांनी मराठीसाठी केलं. तर असा हा आपल्या मराठीचा 2000 वर्षांचा एक अद्भुत प्रवास, एका लहानशा वाक्यापासून ते महान ग्रंथांपर्यंत आणि मग व्याकरणाच्या नियमांपर्यंत. पण हा प्रवास इथे थांबलेला नाहीये, तो पुढे सुरूच आहे. आपल्या आणि आपल्या सगळ्यांच्या बोलण्यातून तो जिवंत आहे. मग आता प्रश्न हा उरतो की आपल्या भाषेचा हा 2000 वर्षांचा वारसा आपण कसा जपणार आणि कसा वाढवणार, यावर आपण सगळ्यांनीच विचार करायला हवा.